स्टुडंट्स वेलकम। आज आपण इथे महाट्रान्सकोसाठी इम्पॉर्टंट MCQ 4 सॉल्व करत आहे, जो आहे आपल्याला LDC साठी कामात येणार आहे। ठीक आहे, 1 ऑगस्टला LDC ची एग्जाम आहे, त्यासाठी आपण इम्पॉर्टंट MCQ सॉल्व करत आहे। हे फोर्थ आपला हा जो आहे तो व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण 50 MCQ सॉल्व करणार आहे। ठीक आहे, याच्या आधी आपण 3 MCQs बघितले, त्याच्या आधी पण आपण खूप सारे MCQs बघितले आहे, जे 50-50 मधून सिरीज आपण स्टार्ट केली होती। 25 रिव्हिजन MCQ स्टार्ट केली होती, तर ते सगळे चॅनलच्या प्लेलिस्टवर दिलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल। ठीक आहे, तर आज इम्पॉर्टंट MCQज आहे 4। तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक। तुमचे लाईक्स वाढतील तर मी इथे एक्सपेक्टेड क्वेश्चन पण बनवायचा ट्राय करणार। ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण। बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे, अंडर IND AS 115 when should revenue be recognized in contract with a variable consideration clause। बघा, IND AS 115 नुसार परिवर्तनीय विचाराधीन अटी असलेल्या करारात महसूल केव्हा ओळखावा। तर बघा, ऑप्शन आहे ऑन साइनिंग द कॉन्ट्रॅक्ट, सेकंड व्हेन द परफॉर्मन्स ऑब्लिगेशन इज पार्टिशियली सॅटिस्फाइड, थर्ड when it is highly probable that no significant reversal occur, and fourth only on receipt of cash। the correct answer है third, when it is a highly probable that no significant reversal will occur, जेव्हा महसूल उलट होण्याची शक्यता नगण्य असते तेव्हा। ठीक आहे, नेक्स्ट सेकंड, an LLP had a turnover of 42 lakh, ठीक है, in financial year 23-24, is tax audit mandatory under the income tax act। एका LLP ची फायनान्शियल इयर 2023 मध्ये उलाढाल 42 लाख होती, आयकर कायद्यानुसार कर लेखापरीक्षण अनिवार्य आहे का। तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट यस अंडर सेक्शन 44AB, सेकंड नो टर्नओव्हर इज बिलो 1 करोड, थर्ड यस बिकॉज LLP आर ट्रीटेड एज अ कंपनी, and fourth only if profit is less than 6% of the turnover। तो करेक्ट आंसर आहे सेकंड, नो टर्नओव्हर इज बिलो 1 करोड नाही, कारण उलाढाल 1 कोटीपेक्षा कमी आहे, तर इज नॉट मॅन्डेटरी। ठीक आहे, नेक्स्ट थर्ड, अंडर कॉस्ट अकाउंटिंग विच कॉस्ट इज नॉट कन्सिडर्ड इन मार्जिनल कॉस्ट इक्वेशन। मुख्य लेखाशास्त्रानुसार सीमांत खर्चाच्या समीकरणात खालीलपैकी कोणता खर्च समाविष्ट नसतो। तो बघा, ऑप्शन आहे डायरेक्ट मटेरियल, सेकंड फिक्स फॅक्टरी ओव्हरहेड, थर्ड वेरिएबल शेअरिंग एक्सपेन्स, अँड फोर्थ डायरेक्ट लेबर। तर करेक्ट आंसर आहे सेकंड, फिक्स्ड फॅक्टरी ओव्हरहेड, स्थिर कारखाना खर्च। नेक्स्ट फोर्थ, इफ NPV इक्वल्स टू 0 and IR इक्वल्स टू 15% and the company cost of capital is 15%, then what is the decision। जर NPV 0, IR 15% आणि कंपनीचा भांडवली खर्च 15% असेल तर निर्णय काय असेल। तर बघा, ऑप्शन आहे एक्सेप्टेड, सेकंड रिजेक्टेड, थर्ड इनडिफरंट, अँड फोर्थ वेट फॉर इन्फ्लेशन कॉस्ट। तर करेक्ट आंसर आहे थर्ड, इनडिफरंट, तटस्थ राहणं। ठीक आहे, नेक्स्ट फिफ्थ, इन strategic management which of the following is not a force in Porter 5 force model। बघा, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मध्ये खालीलपैकी कोणता पोर्टरचा 5 फोर्सेस मॉडेल मध्ये घटक नाही। तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट थ्रेट ऑफ न्यू एक्सटेंड, सेकंड बार्गेनिंग पॉवर ऑफ सप्लाईज, थर्ड एक्झिट बॅरियर्स अँड रिव्हॅल्वी अमॉंग कॉम्पिटिटर। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एक्झिट बॅरियर्स, बाहेर पडण्याचा अडचण, इज नॉट अ फोर्स इन पोर्टर 5 फोर्सेस। नेक्स्ट सिक्स्थ, व्हॉट डज डेप्ट इक्विटी रेशियो ऑफ 2:1 सिग्निफाय। 2:1चा कर्ज इक्विटी गुणोत्तर याचा अर्थ काय। तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियली स्ट्रॉंग, सेकंड इक्विटी इज डबल द डेप्ट, थर्ड रिस्क कॅपिटल स्ट्रक्चर, अँड फोर्थ आयडियल सिनेरियो। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिस्की कॅपिटल स्ट्रक्चर, जोखमीचे भांडवली रचना। नेक्स्ट सेवंथ, which section of the Company Act 2013 deal with CSR provision। कंपनी ऍक्ट 2013 च्या कोणत्या कलमात CSR कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी संबंधित तरतुदी आहेत। बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 138, सेकंड सेक्शन 135, थर्ड सेक्शन 185 अँड सेक्शन 123। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, सेक्शन 135। नेक्स्ट 8, ऑडिट रिस्क कंपॅराइज ऑफ, लेखापरीक्षण जोखीम मीन्स ऑडिट रिस्क मध्ये काय समाविष्ट असते। तर बघा, ऑप्शन आहे डिटेक्शन रिस्क, एंगेजमेंट रिस्क,
सेकंड इनहेरिटंट रिस्क, कंट्रोल रिस्क अँड डिटेक्शन रिस्क. थर्ड सॅम्पलिंग रिस्क अँड कंट्रोल रिस्क. अँड फोर्थ बिझनेस रिस्क अँड ऑडिट रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इनहेरिटंट रिस्क, कंट्रोल रिस्क अँड डिटेक्शन रिस्क. ठीक आहे. अंतर्निहित जोखीम, नियंत्रण जोखीम व शोध जोखीम. नेक्स्ट 9th, if turnover is 2 crore and profit shown is 4 lakh, is a tax audit mandatory under section 44AB? जर उलाढाल 2 कोटी व नफा 4 लाख असेल तर कलम 44AB अंतर्गत कर लेखा परीक्षण बंधनकारक आहे का? तर बघा ऑप्शन आहे नो. सेकंड आहे यस प्रॉफिट इज लेस दॅन 6%. थर्ड यस प्रॉफिट इज लेस दॅन 8%. अँड फोर्थ नो if digital transaction are less than 550 lakh. The correct answer is second. Yes, profit is 6% less than 6%. हो, नफा 6% पेक्षा कमी आहे तर. तसंच बघा महाट्रान्सफोसाठी मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये रिझनिंग, मॅथ्स, अकाउंट, मराठी सर्वच टॉपिक कव्हर करून असे 10 मॉक टेस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th, इन वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट विच फॉर्म्युला इज करेक्ट. बघा वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट योग्य सूत्र कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे वर्किंग कॅपिटल इक्वल्स टू फिक्स असेट मायनस लायबिलिटी. सेकंड वर्किंग कॅपिटल करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. थर्ड वर्किंग कॅपिटल इक्वल्स टू ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. अँड फोर्थ वर्किंग कॅपिटल इक्वल्स टू शेअर्स प्लस कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड वर्किंग कॅपिटल इक्वल्स टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. चालू मालमत्ता मायनस चालू देणी. नेक्स्ट 11th, डेफर्ड टॅक्स असेट इज रिकॉग्नाइज्ड व्हेन. स्थगित कर मालमत्ता कशी ओळखली जाते? तर बघा ऑप्शन आहे देअर इज अ परमनंट डिफरन्स. सेकंड टायमिंग डिफरन्स रिझल्ट इन फ्युचर टॅक्स सेव्हिंग. थर्ड प्रॉफिट इज कॅपिटल इन नेचर. अँड फोर्थ मॅट क्रेडिट इज अवेलेबल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टायमिंग डिफरन्स रिझल्ट इन फ्युचर टॅक्स सेव्हिंग. कालबद्ध फरकांमुळे भविष्यात कर बचत होते. नेक्स्ट 12th, इन स्लम सेल हाऊ इज सेल कन्सिडरेशन ट्रीटेड अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट. स्वल्प विक्रीमध्ये विक्री प्रतिफळाची आयकर कायद्यांतर्गत कशी वागणूक दिली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल गेन अंडर सेक्शन 50C. सेकंड बिझनेस इन्कम. थर्ड कॅपिटल गेन अंडर सेक्शन 50B. अँड फोर्थ कॅज्युअलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅपिटल गेन अंडर सेक्शन 50B कलम 50B अंतर्गत भांडवली नफा. नेक्स्ट 13, अंडर कंपनी ऍक्ट 2013 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ डिबेंचर. कंपनी कायदा 2013 अंतर्गत खालीलपैकी कोणता डिबेंचरचा प्रकार नाही? बघा ऑप्शन आहे रिडीमेबल, बेरार, इररिडीमेबल अँड कन्व्हर्टेबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इररिडीमेबल, अविमोचनीय. ठीक आहे. नेक्स्ट 14, which of the following is not disclosed as per SA 18 on party related disclosure. AS 80 संबंधित पक्ष प्रकटीकरणानुसार खालीलपैकी कोणते उघड केले जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरी ऑफ की मॅनेजरियल पर्सनल. सेकंड ट्रान्झॅक्शन इन ऑर्डिनरी कोर्स ॲट आर्म लेंथ. थर्ड लोन टू रिलेटिव्ह ऑफ डायरेक्टर्स. अँड फोर्थ परचेस ऑफ फिक्स असेट फ्रॉम सबसायडरी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ट्रान्झॅक्शन इन ऑर्डिनरी कोर्स ॲट आर्म लेंथ, साधारण व्यवसायातील आर्म्स लेंथवरील व्यवहार. नेक्स्ट 15, विच इज नॉट अ मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. गुडविलचे मूल्यांकन करण्याची खालीलपैकी कोणती पद्धत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सुपर प्रॉफिट मेथड. सेकंड कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट. थर्ड एन्युइटी मेथड. अँड फोर्थ नेट प्रेझेंट मेथड. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ नेट प्रेझेंट मेथड. निव्वळ वर्तमान पद्धत ही जी आहे इज नॉट अ मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. नेक्स्ट 16, विच मेथड ऑफ डेप्रिसिएशन रिझल्ट इज हायर डेप्रिसिएशन इन अर्लियर इयर्स. घसारा पद्धतीपैकी कोणती पद्धत सुरुवातीच्या वर्षात जास्त घसारा दर्शवते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्ट्रेट लाईन. सेकंड रिटर्न डाऊन व्हॅल्यू. थर्ड युनिट ऑफ प्रोडक्शन. अँड फोर्थ एन्युइटी मेथड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिटर्न डाऊन व्हॅल्यू, लेखी घटणारी किंमत पद्धत.
नेक्स्ट 7. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट प्लॅनिंग? ऑडिट नियोजनाचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्यूस फीज, सेकंड टू डिटेक्ट ऑल फ्रॉड, थर्ड टू ऑब्टेन सफिशियंट अप्रोप्रिएट ऑडिट एव्हिडन्स, अँड फोर्थ टू प्रिपेअर वर्किंग पेपर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, टू ऑब्टेन सफिशियंट अप्रोप्रिएट ऑडिट एव्हिडन्स, पुरेसे आणि योग्य ऑडिट पुरावे मिळू. नेक्स्ट 18. What is the relation between budgetary control and standard costing? बजेटरी कंट्रोल आणि स्टँडर्ड कॉस्टिंग यांच्यातील संबंध काय आहे? तर बघा ऑप्शन आहे नो रिलेशन, थर्ड बजेटिंग इज अ सबसेट ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग, थर्ड स्टँडर्ड कॉस्टिंग इज अ पार्ट ऑफ बजेटरी कंट्रोल, अँड फोर्थ बोथ आर सेम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टँडर्ड कॉस्टिंग इज अ पार्ट ऑफ बजेटरी कंट्रोल. स्टँडर्ड कॉस्टिंग हे बजेटरी कंट्रोलचा भाग आहे. नेक्स्ट 19. इन बँकिंग कॅमल्स रेटिंग इज युज्ड फॉर. बँकिंग मध्ये कॅमल रेटिंगचा वापर कशासाठी होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह प्राइसिंग, सेकंड कॅपिटल ॲडिक्वेन्सी असेसमेंट, थर्ड रिस्क ग्रेडिंग लोन, अँड फोर्थ बँक परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ बँक परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन, बँकेच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी. नेक्स्ट 20. स्ट्रॅटेजिक फिट इन कॉर्पोरेट मीन्स. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीमध्ये स्ट्रॅटेजिक फिट म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे HR अँड IT अलाइनमेंट, सेकंड मॅचिंग एक्सटर्नल एन्व्हायरमेंट विथ इंटरनल कॅपेबिलिटी, थर्ड कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन बिटवीन डिपार्टमेंट, अँड फोर्थ मार्केट शेअर कंट्रोल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मॅचिंग एक्सटर्नल एन्व्हायरमेंट विथ इंटरनल कॅपेबिलिटी, बाह्य वातावरण अंतर्गत क्षमतेशी जुळवणे. Next 21. If a company issues share at discount in violation of section 53, then कलम 53 चे उल्लंघन करून कंपनी सवलतीवर शेअर्स जारी करते तर काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इज व्हॅलिड बट लायबल फॉर पेनॉल्टी, सेकंड वॉइडेबल ॲट कंपनी ऑप्शन, थर्ड वॉइड अँड लायबल फॉर रिफंड प्लस फाईन, अँड फोर्थ व्हॅलिड इफ पास बाय स्पेशल रिझॉल्युशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड वॉइड अँड लायबल फॉर रिफंड प्लस फाईन, अवैध व परतावा प्लस दंड लागू होतो. नेक्स्ट 22. फॉर कॅल्क्युलेटिंग डायल्युटेड EPS विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲडजस्टेड. डायल्युटेड EPS गणनेकरिता खालीलपैकी कोणते समायोजित केले जात नाही? तर बघा ऑप्शन आहे प्रेफरन्स डिव्हिडंड, सेकंड वेटेज ॲव्हरेज नंबर ऑफ शेअर्स, थर्ड पोटेन्शियल इक्विटी शेअर्स, अँड फोर्थ इंटरियम डिव्हिडंड. करेक्ट आन्सर आहे फोर्थ इंटरियम डिव्हिडंड, अंतरिम लाभांश. नेक्स्ट 23. इन बिझनेस कॉम्बिनेशन गुडविल अरायझेस वेन. व्यवसाय संयोजनात गुडविल कधी निर्माण होतो? तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ कन्सिडरेशन लेस दॅन नेट असेट, सेकंड कन्सिडरेशन ग्रेटर दॅन नेट असेट, थर्ड कन्सिडरेशन इक्वल्स टू नेट असेट, अँड फोर्थ असेट परचेस ग्रेटर दॅन लायबिलिटी टेकन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कन्सिडरेशन ग्रेटर दॅन नेट असेट, प्रतिफळ ग्रेटर दॅन निव्वळ मालमत्ता. नेक्स्ट 24. अ चेंज फ्रॉम फिफो टू वेटेज ॲव्हरेज इज ट्रीटेड ॲज. फिफो वरून भारतीय सरासरी पद्धतीकडे बदल कशाप्रमाणे गणला जातो? तर बघा ऑप्शन आहे चेंज इन एस्टिमेट, सेकंड चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी, थर्ड एरर करेक्शन, अँड फोर्थ एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी, लेखांकन धोरणातील बदलामुळे. तसंच बघा रिव्हिजनची मॉक टेस्ट रिव्हिजन MCQs PDF अवेलेबल आहे अकाउंट्स ऑल इन वन, ज्याच्यामध्ये 3500 MCQs आहेत. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तिथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट 25. ऑडिट रिपोर्ट अंडर कारो 2020 इज अप्लिकेबल वेन. बघा काय म्हटलेलं आहे कारो 2020 अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल कधी लागू होतो? तर बघा ऑप्शन आहे पेड अप कॅपिटल लेस दॅन 1 करोड, सेकंड टर्नओव्हर लेस दॅन 50 करोड, थर्ड प्रायव्हेट कंपनी इज होल्डिंग कंपनी, अँड फोर्थ नंबर कंपनी इज पब्लिक कंपनी इज डॉर्मंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रायव्हेट कंपनी इज होल्डिंग कंपनी. ठीक आहे, खाजगी कंपनी होल्डिंग कंपनी आहे त्यामुळे. नेक्स्ट 26. CSR स्पेंडिंग इज मॅन्डेटरी फॉर कंपनीज मीटिंग विच कंडिशन. कंपनी कोणत्या अटी पूर्ण केल्यास CSR खर्च बंधनकारक आहे? तर बघा ऑप्शन आहे टर्नओव्हर ग्रेटर दॅन इक्वल्स टू 500 करोड, सेकंड नेट प्रॉफिट ग्रेटर दॅन इक्वल्स टू 5 करोड,
थर्ड नेट वर्थ ग्रेटर दॅन इक्वल्स टू 5 करोड, ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट 27. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ टोटल शेअर होल्डर रिटर्न. खालीलपैकी कोणता एकूण भागधारक परताव्याचा घटक नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिव्हिडंड, सेकंड शेअर प्राइस ॲप्रिसिएशन, थर्ड बोनस इश्यू अँड फोर्थ रिटेन अर्निंग. द करेक्ट आन्सर आहे फोर्थ रिटेन अर्निंग. राखून ठेवलेला नफा इज नॉट अ कंपोनंट ऑफ टोटल शेअर होल्डर रिटर्न. नेक्स्ट 28. In ABC analysis of inventory, A item are those which. साठा विश्लेषणात ABC पद्धतीत A आयटम्स म्हणजे कोणते. तर बघा ऑप्शन आहे दे आर यूज्ड डेली, सेकंड आर बल्की, थर्ड हाय व्हॅल्यू लो व्हॉल्यूम अँड फोर्थ आर लिस्ट एक्सपेन्सिव्ह. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड हाय व्हॅल्यू लो व्हॉल्यूम. जास्त मूल्य आणि कमी प्रमाण असतात त्यालाच म्हणतो A आयटम. नेक्स्ट 29. MAT क्रेडिट अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट कॅन बी कॅरीड फॉरवर्ड फॉर. आयकर कायद्यानुसार मॅट क्रेडिट पुढे नेण्यासाठी किती कालावधी आहे. तर बघा ऑप्शन आहे 5 इयर्स, 10 इयर्स, 15 इयर्स अँड अनलिमिटेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 15 इयर्स, 15 वर्ष. नेक्स्ट 30. अ लीज वेअर रिस्क अँड रिवॉर्ड आर ट्रान्सफर्ड इज कॉल्ड. जिथे जोखीम आणि लाभ हस्तांतरित होतात असा भाडेपट्टा कशाला म्हणतात. तर बघा ऑप्शन आहे ऑपरेटिंग लीज, सेकंड फायनान्स लीज, थर्ड सेल अँड लीज बॅक अँड फोर्थ एम्बेडेड लीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फायनान्स लीज. ठीक आहे. नेक्स्ट 31. In cost accounting, which variance show the difference between standard cost and actual cost. ठीक आहे. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये कोणते विचलन मानक खर्च आणि वास्तविक खर्चातील फरक दर्शवते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मटेरियल व्हेरियन्स, सेकंड ओव्हरहेड व्हेरियन्स, थर्ड कॉस्ट व्हेरियन्स अँड फोर्थ लेबर व्हेरियन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉस्ट व्हेरियन्स, खर्च विचलन. नेक्स्ट 32. अंडर इन्कम टॅक्स विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झेम्प्ट. आयकरातील खालीलपैकी कोणते सूट आहे. बघा ऑप्शन आहे ॲग्रिकल्चर इन्कम, लॉटरी विनिंग, कॅपिटल गेन अँड सॅलरी. बट आता ॲग्रिकल्चर इन्कम सुद्धा लागते आहे. ठीक आहे. इज नॉट एक्झेम्प्ट. बट इथे जे ऑप्शन्स आहेत त्यानुसार जर पाहिलं तर ॲग्रिकल्चर इन्कम एक्झेम्प्ट. नेक्स्ट 33. इन कॉर्पोरेट गव्हर्नन्स इंडिपेंडेंट डायरेक्टर आर अपॉइंटेड टू. कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये स्वतंत्र संचालकाची नियुक्ती कशासाठी केली जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅनेज डे टू डे ऑपरेशन, सेकंड प्रोटेक्ट मायनॉरिटी शेअर होल्डर इंटरेस्ट, थर्ड अप्रूव्ह सॅलरी ऑफ एम्प्लॉईज अँड फोर्थ कंट्रोल फॉरेन इन्व्हेस्टमेंट. करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोटेक्ट मायनॉरिटी शेअर होल्डर इंटरेस्ट, अल्पसंख्याक भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी. नेक्स्ट 34. अंडर अकाउंटिंग स्टँडर्ड विच असेट इज नॉट डेप्रेसिएटेड. लेखांकन मानकानुसार कोणत्या मालमत्तेवर घसारा लावला जात नाही. तर बघा ऑप्शन आहे प्लांट अँड मशिनरी, लँड, बिल्डिंग, फर्निचर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लँड मीन्स जमीन. नेक्स्ट 35. इन मॅनेजमेंट अकाउंटिंग विच ऑफ द फॉलोइंग इज अ फायनान्शियल बजेट. व्यवस्थापन लेखांकनात खालीलपैकी कोणता आर्थिक अंदाजपत्रक आहे. ठीक आहे. बघा ऑप्शन आहे सेल्स बजेट, कॅश बजेट, प्रोडक्शन बजेट, मटेरियल बजेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॅश बजेट, रोख अंदाजपत्रक. नेक्स्ट 36. अंडर स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट द की फोकस ऑफ कायझन कॉस्टिंग इज. स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट अंतर्गत कायझन कॉस्टिंग मुख्य फोकस काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट रिडक्शन बिफोर प्रोडक्शन. ठीक आहे. सेकंड कंटिन्यूअस इम्प्रूवमेंट ड्युरिंग प्रोडक्शन, थर्ड सेटिंग टार्गेट कॉस्ट बिफोर प्रोडक्ट डिझाईन अँड फोर्थ पोस्ट सेल कस्टमर फीडबॅक. ओके. तर बघा इथे करेक्ट आन्सर काय आहे सेकंड कंटिन्युअस इम्प्रूवमेंट ड्युरिंग प्रोडक्शन. ओके. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. जर तुमचे लाईक्स वाढतील तर मी इथे तुमच्यासाठी एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण बनवण्याचा ट्राय करणार मीन्स जेणेकरून तुमची काय होऊन जाईल तिथे चांगली प्रॅक्टिस सुद्धा होऊन जाईल. ओके. नेक्स्ट 37.
In financial management, if project has negative NPV but higher IR, it may indicate. बघा, वित्त व्यवस्थापनात एखाद्या प्रकल्पाचा NPV नकारात्मक पर IR जास्त असल्यास ते काय दर्शवते? तर बघा, ऑप्शन आहे कॅश फ्लो, टायमिंग इश्यू, सेकंड मल्टिपल IR, थर्ड प्रॉफिटेबल इंडेक्स इज अबोव 1 अँड फोर्थ पेबॅक पिरियड इज 0. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, मल्टिपल IR, अनेक IR असणे. ठीक आहे. नेक्स्ट 38. इन बिझनेस लॉ अ कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्युटेड अंडर कोरिलेशन मीन्स इज. व्यवसाय कायद्यानुसार दबावाखाली केलेला करार कोणता असतो? तर बघा, ऑप्शन आहे वॉइड, इल्लीगल, वॉइडेबल अँड एन्फोर्सेबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, वॉइडेबल, रद्द बातल करणारा येण्याजोगा. ठीक आहे. नेक्स्ट 39. इन कॉर्पोरेट अकाउंटिंग सिक्युरिटीज प्रीमियम कॅन बी यूज्ड फॉर. कॉर्पोरेट लेखांकनात सिक्युरिटीज प्रीमियम उपयोग कशासाठी केला जाऊ शकतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पेइंग डिव्हिडंड, सेकंड इश्युइंग बोनस शेअर, थर्ड मीटिंग ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अँड फोर्थ रिटर्न ऑफ रिव्हॅल्युएशन लॉसेस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इश्युइंग बोनस शेअर्स, बोनस शेअर्स जारी करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट 40. In income tax, unabsorbed depreciation can be carried forward for. आयकरात न वसूल झालेला घसारा पुढे नेण्यासाठी किती कालावधी आहे? तर बघा, ऑप्शन आहे 4 असेसमेंट इयर, सेकंड 8 असेसमेंट इयर, थर्ड इनडेफिनेटली अँड फोर्थ 2 असेसमेंट इयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इनडेफिनेटली, अमर्याद काळासाठी. नेक्स्ट 41. In GST, which of the following is treated as composite supply? GST मध्ये खालीलपैकी कोणते संपूर्ण पुरवठा म्हणून मानले जाते? तर बघा, ऑप्शन आहे AC विथ इन्स्टॉलेशन सर्व्हिस, सेकंड हॉटेल स्टे विथ ब्रेकफास्ट, थर्ड लॅपटॉप विथ कॉम्प्लिमेंटरी बॅग अँड फोर्थ सप्लाय ऑफ गुड्स विथ डिले इनवॉइस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, AC इन्स्टॉलेशन सर्व्हिसेस. ठीक आहे. AC आणि इन्स्टॉलेशन सेवा इज अ ट्रीटेड ॲज कंपोजिट सप्लाय. Next 42. As per strategic financial management, the weighted average cost of capital, ठीक है, uses. Strategic financial management नुसार weighted average cost capital कोणता घटक वापरतो? तो बघा, ऑप्शन आहे फर्स्ट historical cost of debt, second marginal cost of equity, third current market weightage of capital and fourth book value weightage only. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, करंट मार्केट वेट ऑफ कॅपिटल, भांडवलाचे सध्याचे बाजार भाव. नेक्स्ट 43. इन ॲडव्हान्स अकाउंटिंग द कन्सेप्ट ऑफ प्रोफेशनल स्पेक्टिझम इज यूज टू. ॲडव्हान्स अकाउंटिंग मध्ये व्यावसायिक संशोधनावाद संकल्पना कशासाठी वापरली जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एन्श्युअर कंपायलन्स विथ IFRS, सेकंड प्रिव्हेंट ऑडिटर ओव्हरवर्किंग, थर्ड अवॉइड कॉन्फ्लिक्ट विथ द क्लाइंट अँड फोर्थ डिटेक्ट पोटेन्शियल मटेरियल मिसस्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, डिटेक्ट पोटेन्शियल मटेरियल मिसस्टेटमेंट, संभाव्य महत्वपूर्ण चुकीचे विधान शोधणे. नेक्स्ट 44. अंडर कॉर्पोरेट अँड इकॉनॉमिक लॉ, ऑपरेशन अँड मिसमॅनेजमेंट अंडर द कंपनीज ऍक्ट रिलेटेड टू. कॉर्पोरेट आणि आर्थिक कार्यांतर्गत कंपनी कायद्यातील दडपशाही व गैरव्यवस्थापन कशाशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट नॉन पेमेंट ऑफ टॅक्सेस, सेकंड मिस यूज ऑफ कंपनीज प्रॉपर्टी, थर्ड फ्रॉड बाय गव्हर्नमेंट अँड फोर्थ शेअर होल्डर ग्रेव्हियन्स. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, शेअर होल्डर ग्रेव्हियन्स, भागधारकांच्या तक्रारी. नेक्स्ट 45. इन फायनान्शियल रिपोर्टिंग OCI मीन्स अदर कंप्रेहेन्सिव्ह इन्कम इन्क्लूड. फायनान्शियल रिपोर्टिंग OCI इतर सर्वसमावेशक उत्पन्न म्हणजे काय समाविष्ट आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेंटरी, सेकंड एक्सचेंज डिफरन्सेस ऑन फॉरेन ऑपरेशन, थर्ड इंटरेस्ट इन्कम अँड फोर्थ डिव्हिडंड इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एक्सचेंज डिफरन्सेस ऑन फॉरेन ऑपरेशन, परदेशी व्यवहारातील विनिमय फरक. नेक्स्ट 46. इन कॉस्ट ऑडिट परफॉर्मन्स अप्रेझल रिपोर्ट इज. कॉस्ट ऑडिटमध्ये परफॉर्मन्स अप्रेझल रिपोर्ट कसा असतो? तर बघा, ऑप्शन आहे मॅन्डेट बाय कंपनीज ॲक्ट, सेकंड सबमिटेड टू GST ऑफिसर, थर्ड वॉलेंटरी अँड इंटरनल अँड फोर्थ फील्ड विथ सेबी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, वॉलेंटरी अँड इंटरनल, स्वच्छने व अंतर्गत.
नेक्स्ट 47. In strategic management, a SWOT analysis does not include. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मध्ये SWOT विश्लेषणात खालीलपैकी कोणता समाविष्ट नाही? बघा ऑप्शन आहे थ्रेट्स, अपॉर्च्युनिटी, वीकनेस अँड ट्रेंड. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, ट्रेंड्स मीन्स प्रवृत्ती. नेक्स्ट 48. In business valuation, when earning capitalization method is used, it is idle when. बिझनेस व्हॅल्युएशन मध्ये अर्निंग कॅपिटलायझेशन पद्धत कधी योग्य ठरते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बिझनेस इज अंडर हेवी डेट, सेकंड, फ्लक्च्युएटिंग इन्कम, थर्ड, स्टेबल प्रॉफिट अँड फोर्थ, कंपनी हॅज निगेटिव्ह नेट वर्थ. करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेबल प्रॉफिट. नफा स्थिर असतो त्याच्यामध्ये. नेक्स्ट 49. अंडर इंटरनॅशनल टॅक्सेशन आर्म लेंथ प्राइस इज मोस्ट अप्लिकेबल टू. आंतरराष्ट्रीय करांतर्गत आर्म्स लेंथ किंमत सर्वात जास्त कोणासाठी लागू होते? तर बघा ऑप्शन आहे डोमेस्टिक सोल प्रोप्रायटरशिप, सेकंड, ट्रान्झॅक्शन बिटवीन अनरिलेटेड पार्टीज, थर्ड, क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन बिटवीन रिलेटेड पार्टीज अँड फोर्थ, इंडियन ट्रस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन बिटवीन रिलेटेड पार्टीज, संबंधित पक्षामधील सीमापार व्यवहार. ठीक आहे. नेक्स्ट 50. इन फायनान्शियल अँड कॉस्ट अकाउंटिंग ब्रेक इव्हन पॉइंट ऑकर व्हेन. फायनान्शियल व कॉस्ट अकाउंटिंग मध्ये ब्रेक इव्हन पॉइंट कधी येतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कॉन्ट्रीब्युशन इक्वल्स टू फिक्स कॉस्ट, प्रॉफिट इक्वल्स टू फिक्स कॉस्ट, सेल इक्वल्स टू टोटल लायबिलिटी अँड फोर्थ, फिक्स कॉस्ट इक्वल्स टू टोटल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, कॉन्ट्रीब्युशन इक्वल्स टू फिक्स कॉस्ट, योगदान इक्वल्स टू निश्चित खर्च ते. ठीक आहे. तसंच बघा पीडीएफ्स अवेलेबल आहे, अकाउंट्स ऑल इन वन, मॉक टेस्ट, डेप्युटी मॅनेजरसाठी ऑल इन वन, रिव्हिजन एमसीक्यूज आणि प्रॉब्लेम अँड फॉर्म्युला बेस्ड पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हव्या असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ठीक आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.